नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव देवीदास सीताराम लोखंडे, गाव निरगुडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपण किती वर्षापासून कॅप्टन वापरताय? तर मी कमीत कमी 8 वर्ष झाले. 2016 ला पहिला ट्रॅक्टर घेतला आणि 2021 ला दुसरा घेतला. माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत आता. ओव्हरऑल कॅप्टनच्या परफॉर्मन्स वरती तुमचं काय म्हणणं? नाही, परफॉर्मन्स तर कॅप्टन सारखा तसा कुठल्या ट्रॅक्टरचा नाही आणि 1 नंबर परफॉर्मन्स आहे. आणि माझ्याकडे दोन्ही प्रकारचा आहे, एक ऑइल ब्रेक पण आहे आणि एक साधा ब्रेक पण आहे. तुम्ही काय काय कामं करता त्या ट्रॅक्टर? या ट्रॅक्टरने म्हणजे माझी शेती 1.5 एकर आहे, पण मी धंद्यासाठी घेतलेले आहेत. गेल्या 7 वर्ष मी फक्त धंदा करतो. त्याच्याने नांगरट होती, आपला रोटर चालतो, फन्नी, म्हणजे जेवढी तुमच्या शेतीची कामं आहेत, जो कुठला ट्रॅक्टर करणार नाही ती कामं हा ट्रॅक्टर करते. आणि तुम्हाला ॲव्हरेज वगैरे किंवा मेंटेनन्स या बाबतीत काय म्हणणं आहे? आता ॲव्हरेजच्या बाबतीत सांगायला गेलं तर मग सगळेच ट्रॅक्टर घेतील, आमचा धंदा पण पडेल. मग असं ॲव्हरेज सांगितलं तरी म्हणजे आता सांगायचं म्हणजे 1000 रुपयाचं टाकलं तर आपल्याला तो 10 तास चालतो. अरे बाप. हा, म्हणजे जो तुमचा साधा याच्यावाला आहे, साधा ब्रेकवाला जुनं मॉडेल, तो 1 लिटर मध्ये चालतो आणि जो नंतर घेतलाय तो 1.25 लिटर. म्हणजे दोन्हीचं ॲव्हरेज जवळजवळ सेम आहे. तुम्ही जे नवीन शेतकरी ट्रॅक्टर पाहतायत त्यांना शेतीच्या गरजेसाठी, त्यांच्या कामांसाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन? म्हणजे ज्याला लाईफ टाइम साठी वापरायचं असेल त्याने तर हाच ट्रॅक्टर घ्यावा कमी खर्चात. म्हणजे शेतकऱ्याचं काय होतंय, ट्रॅक्टर माणूस सहज घेतो पण मेंटेनन्सला कंटाळून जातो. तर मग मेंटेनन्स जास्त निघायला लागला की शेतकरी पूर्ण हे होऊन जातो. तसं याचं म्हणजे 0 मेंटेनन्स विषयच नाही, फक्त सर्व्हिसिंग करायचं. गेल्या मी 7 वर्षात माझा जो ट्रॅक्टर आहे सर्व्हिसिंग सोडून अद्याप काहीच केलं नाही. किरकोळ कारकोळ थोडस फक्त होतो खर्च, बाकी. बरं, तुम्हाला ती पण जी काही आणि जवळजवळ मी घरच्या घरी पण सर्व्हिसिंग करतो. अच्छा, म्हणजे सर्व्हिसिंग मिळून फक्त याला बोलवतो. मला असं म्हणायचंय का तुम्हाला कॅप्टन सर्व्हिस मिळत नाही? नाही, सर्व्हिस तर 1 नंबर मिळते, पण तिची सर्व्हिसच एवढी सोपी आहे का ती आपण सुद्धा घरी करू शकतो. अच्छा, म्हणजे जर इमर्जन्सी नाही तुमचा माणूस अवेलेबल झाला ते आपण घरी करू शकतो. आणि याची एक खासियत आहे, हा कुठेही बंद पडू द्या, तो तुम्हाला ढकलून वडून कधीच घरी न्यावा लागणार नाही आणि कंपनी पर्यंत न्यावा नाही लागणार. तो त्याच ठिकाणी चालू होणार आणि घरी जाणार, असं त्याची एक खासियत आहे. बरोबर. म्हणजे या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सांगताय की अतिशय शेतकऱ्यांच्या कुणाला घ्यायचं आहे तर माझं तर म्हणणं आहे, कमीत कमी 10 एकर ज्याची शेती आहे आणि ज्याला बाहेर धंदा नाही करायचा, खास आपलीच शेती करायची, त्याने हाच ट्रॅक्टर घ्यावा आणि गॅरंटेड. आणि तो त्याचा फायदा 100 ना 101% होणारच. त्याला दुसरं कुणाला बोलवायची गरजच नाही लागत. धन्यवाद.